सत्कार करणे इथे आपलं कर्तव्य आहे. गणपत शेठ सणाचा आपला देखील इथे सत्कार होतोय कमिटीच्या वतीने. यस एक सोबत दिलदार व्यक्तिमत्व मित्रांनो ज्यांच्या मार्फत सर्व टी शर्ट सौजन्य आलंय असं एक दिलदार व्यक्तिमत्व गणपत शेठ सणास सुरेश किसन गोळे आपण यायचंय मंचावरती. आणि पेशवाई साडीचे सर्व गत वर्षी पाहिलं तर वाई प्रीमियर लीगचे अध्यक्ष होते राहुल दादा भिंगे आपला देखील इथे सत्कार होतोय. सुरेश किसन गोळे आणि राजेश जाधव आपण देखील यायचं आहे दादा आपला देखील सत्कार होतोय. विशाल दादा वाडकर बोरगावचे सुपुत्र आपला देखील इथे सन्मान होतोय. विशाल दादांचा सत्कार करायचा आहे. आनंद गोळे समाजसेवक वाई पश्चिम भाग आपला देखील यथोचित सत्कार होतोय. त्यानंतर सुदेश किसन गोळे समाजसेवक गोळेवाडी. अमित दादा देसाई युवा नेते चिखली. विनोद कृष्णा वाडकर दादा आपला देखील इथे सत्कार होतोय. शैलेश दादा जाधव आपला देखील सत्कार होतोय. विनोद खरुशे कृष्णा वाडकर त्यानंतर विनोद वाडकर टायगर ग्रुप मुंबई. विनोद कृष्णा वाडकर मान्यवरांचा यथोचित सत्कार होतोय. जी नावे घेतोय ना मित्रांनो कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे आपला इथे यथोचित सत्कार होतोय. राजेश जाधव श्रीमान राजेश जाधव आपण देखील यायचं आहे. विनोद वाडकर बोरगाव. अमित देसाई सर. शैलेश जाधव आपण देखील यायचं आहे. श्रीमान विनोद खरुशे आपला देखील इथे यथोचित सत्कार होतोय. महाराष्ट्राचे प्रतीक मित्रांनो मायेची उबदार शाल देऊन सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे. आपण आलात दादा सर्व मान्यवर आपण आलात या स्पर्धेला 4 चांद लावले तर त्याबद्दल आयोजन कमिटीकडे मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. अमित देसाई सर. रोहित वाडकर आपला देखील इथे सन्मान होतोय. आमचं एक सूचना करतोय मी आयोजन कमिटीला चित्रफित कैद करून ठेवायचे आहे तर मोबाईल मध्ये या मेमरीज कैद करून ठेवायचे आहेत मित्रांनो. स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांची लाडाची स्पर्धा लाडकी स्पर्धा. प्रकाश दादा नावडे आपला देखील इथे सत्कार होतोय आपण स्वीकारायचा आहे. प्रकाश दादा वाडकर PM आपला देखील सत्कार करण्यात येतोय तो आपण स्वीकारायचा आहे. सुनील दादा भिरारे आपला देखील इथे सत्कार होतोय तो आपण स्वीकारायचा आहे. आयोजन कमिटीला मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते दादांचा सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा. सुनील दादा वाडकर बोरगावचे सुपुत्र एक शिवसैनिक कसा असावा कट्टर शिवसैनिक त्यांची ख्याती आपला देखील सत्कार होते. यस सुनील दादा मी आपल्याला आमंत्रित करतो. आपला देखील इथे यथोचित सत्कार होतोय. भैयासाहेब डोंगरे ज्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं प्रतीक प्रेमाची उबदार शाल देऊन दादांचा सत्कार करण्यात येतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक 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 स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिवस पहिला आणि लढाई रंगले मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये सर्व मान्यवरांच्या साक्षीने लढाईला सुरुवात झाली. एक जबरदस्त असे दोन्ही संघ तेज दिव्य 11 वर्षाचा काळ भैरवनाथ 11. यस इथे एक महत्वाचा मित्रांनो लीडर कसा असावा नेता कसा असावा मित्रांनो आपल्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी घेऊन चालणारे या पश्चिम भागाची मी इन्व्हाइट करतो संतोष दादा वाडकर जे अध्यक्ष आपला देखील सत्कार होतो इथे. यस आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं इथे सहर्ष स्वागत आहे. मी आता विनंती करतो भैयासाहेब डोंगरे यांना
आपले दोन मोलाचे शब्द आमच्या या क्रिकेट रसिकांसाठी खेळाडूंसाठी दादा. नमस्कार. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं वाई प्रीमियर लीग 2025 अशा भव्य दिवस स्पर्धेचे आज उद्घाटन आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम भागाचे युवा नेतृत्व आणि जावली बँकेचे संचालक आमचे मित्र संतोषदादा कळंगे, तसेच राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, तसेच विद्यमान सरपंच आमचे सुनील फणसे, आमचे मार्गदर्शक शिवाजीराव धनवडे सर आमचे, त्याच पद्धतीने आनंदा गोळे, रामभाऊ वाडकर, आमचे दुसरे मार्गदर्शक विलास धनावडे, आमचे मित्र गणेश वाडकर असतील, राहुल बनगे असतील, सुनील वाडकर, विशाल वाडकर, तुषार वाडकर आणि सर्वात महत्त्वाचे जे आयोजक या क्रिकेट संघाचे क्रिकेट मॅचचे आमचे मित्र पंकज वाडकर, संतोष वाडकर, प्रवीण वाडकर आणि प्रवीण फणसे. खरोखरच एक डोंगराच्या कुशीमध्ये एक निसर्गरम्य ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. गेले 8 ते 10 वर्ष मी बघत आहे. मला ते प्रत्येक शनिवार रविवारी सर मी मुंबईला जायचो, दर शनिवार रविवारी प्रत्येक गावची टुर्नामेंट असायची मुंबईला आणि प्रत्येक वेळ जायला लागायचं. जवळजवळ 3 ते 4 वर्ष सतत जात होतो आणि त्यानंतर भागामध्ये पण प्रत्येक गावात टुर्नामेंट होती. पण आज ही टुर्नामेंट बघितली तर अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. निसर्गरम्य ठिकाणे फक्त सर्व खेळाडूंनी अतिशय स्वतःची जबाबदारीने आणि स्वतःच्या काळजी घेऊन खेळ खेळायचा आहे. कारण उन्हाळा भरपूर आहे, कडक आहे आणि ग्राउंड थोडंफार जरा अजून म्हणावं असं क्लिअर नाही. संघांना बक्षीस अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यात यावं अशी एक कळकळीची विनंती करतो पंकज वाडकर आणि आमचे संतोष वाडकर यांना. आम्हाला या ठिकाणी पाहुणे म्हणून बोलवलं आणि सन्मानित केलं, आमच्या हस्ते उद्घाटन केलं या स्पर्धेचं. त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद भैया साहेब. आपले मोलाचे 2 शब्द आमच्यासाठीच आम्ही नेहमी मंदिरामध्ये पूजू आणि आपलं आम्ही मार्गदर्शन सतत घेऊ. यानंतर मी इन्व्हाइट करतोय पंकज दादांना काही सूचना द्यायच्या आहेत आणि का थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करायचंय. मी काही जास्त वेळ घेणार नाही. मी मान्यवरांचा आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी उभं राहिलोय. खरं तर सर्वच मान्यवरांना मी म्हणजे या प्रीमियर लीग विषयी थोडंसं एक 2 मिनिटातच बोलणार आहे. दादा हे आपलं 7वं पर्व आहे आणि या सातारा जिल्ह्यात 7व्या पर्वात जाणार ही पहिली स्पर्धा आहे आणि ग्रामीण भागात प्रथमच या वाईच्या आपल्या सर्व कमिटीनं नियोजन करायचं ठरवलं. थोडा काल पावसाचं वातावरण होतं त्यामुळे स्टेज मंडप वगैरे काय आपण जोडून ठेवलं नव्हतं, कारण की पावसानं पूर्ण मंडपाचे वगैरे खराब झाला असता. त्यामुळे आज थोडी गडबड झाली. तुमच्या पुढच्या स्पर्धा एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी आपलं बक्षीस वितरण होईल. म्हणजे उद्या संध्याकाळी जर सामने उरकतील असा प्रयत्न करू. तशा सूचना किंवा तसे तुम्हाला कल्पना पूर्वी देण्यात येईल. पण बक्षीस वितरणाला तुम्ही सर्व म्हणजे आज दह्याड गावचं यजमानपद आहे, तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. संपूर्ण दह्याड ग्रामस्थ आम्हाला या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. तुमच्या सरपंचांना, तुमच्या चेअरमनांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मी तेवढे हात जोडून विनंती करतो. आजूबाजूची जी गावं आहेत जे खेळाडू आहेत त्यांनी सर्व त्यांच्या गावातले जे मान्यवर आहेत, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे पदाधिकारी असतील, सर्वांना आपापल्या गावामध्ये सांगायचं आहे आणि बक्षीस वितरणाला आपल्या संपूर्ण भागाचा एक गेट टुगेदर या ठिकाणी झाला पाहिजे अशी मी सगळ्यांना हे करतो. या ठिकाणी ही स्पर्धा जी गेली 7 वर्ष जननायक आमदार मकरंदाबा पाटील, कॅबिनेट मंत्री मदत व पुनर्विकास तसा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुरस्कृत ही स्पर्धा होती आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की गेली 7 वर्ष आबांच्या विचारानं आणि आबांच्या विचाराच्या व्यतिरिक्त कुठलाही माणूस या व्यासपीठावरती किंवा या स्पर्धेला तुम्हाला कधी त्याचं बॅनर दिसलेलं नाही आणि इथून पुढे देखील आबांच्याच पाठीमागं आणि त्यांच्याच विचारानं ही स्पर्धा बरत राहील. भैयासाहेब तुम्ही आलात वेळात वेळ काढून. आमच्या संतोष शेटचं देखील खूप मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी या मुलांना
खूप सहकार्य आमचं कायमस्वरूपी त्यांचं सहकार्य असतं. महेंद्र आहेत, विलासदादा आहेत, सुनीलदादा आहेत, रामदादा आहेत, आमचे सर आहेत, सर्वच मान्यवरांचं. आणि खास करून या ठिकाणी राहुल बनगे की जे माझे मागच्या वाई प्रीमियर लीगचे अध्यक्ष होते, त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. क्रिकेट हा राजकारण किंवा भांडणं करण्याचा खेळ नाही, तर क्रिकेट हा मैत्री जपण्याचा एक साधन आहे. आणि या क्रिकेटमध्ये मिळालेले मित्र हे वर्षानुवर्ष टिकतात. त्याचं ज्वलंत उदाहरण राहुल बनगे. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो. या ठिकाणी सर्वांची रजा घेतो आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात करावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, धन्यवाद. नक्कीच दादा, तुमचे हे मुलाचे शब्द खूप. सुरेश मामा, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. सुरेश गोळे मामा, यस, जाऊया धाव फलकावरती. 25 ऑन स्कोर कार्ड, 25 धावा. शिवाजी वाडकर, आपण देखील यायचं आहे. आपला इथे यथोचित सत्कार होतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे वाई प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक असे स्वागत. सुरेश मामा गोळे, संचालक बोरगाव, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. संदीप वाडकर, व्यवस्थापक अजिंक्य तारा पतसंस्था, आपला देखील इथे यथोचित भाऊ सत्कारित होतोय. आपण तो सत्कार. प्रवीण वाडकर, डीमार्टचे मॅनेजर आहेत मित्रांनो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सर्व ज्या वस्तू मिळतात डीमार्ट मधून त्याचे ते मॅनेजर आहेत या पदावरती. हॅलो हॅलो चेक. संदीप वाडकर, हॅलो हॅलो. या मामावरती यायचं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 26. अक्षय रवळेकरचा पुढचा चेंडू. सुरेश मामा गोळे, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. पद्धतीचा चेंडू. कट्टर शिवसैनिक आणि माजी तालुका अध्यक्ष आहेत वाई शिवसेना विभागातून. संदीप वाडकर, व्यवस्थापक आहेत अजिंक्य तारा. स्वरूपात पहिलाच झटका बसतोय तो संघाला. अक्षय रवळेकर याची खूप सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 1/26. तिसरं षटक प्रगतीपथावर. प्रवीण वाडकर, डीमार्ट चे मॅनेजर आहेत. या पदावरती विराजमान आहेत, डीमार्टच्या मॅनेजर पदी आहेत. यांचा देखील इथे सत्कार होतोय. महाराष्ट्र आणि हैदराबाद अशा दोन स्टेटचे जे डीमार्ट आहे ना मित्रांनो, याच्यावरती ते मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राचं प्रतीक एक उपदार शाल देऊन दादांचा सत्कार करण्यात येतोय. आपण आलात, या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल वाई प्रीमियर लीग यांच्या मार्फत आयोजित कमिटीकडून आपलं हार्दिक असे स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समीरची जागा भरून काढण्यासाठी फलंदासाठी आला तो नवीन फलंदाज दर्शन धनावडे. धडगावचा उगवता असा सितारा. अक्षयचा 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. हा टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू हाताळला, पण एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज जयराज आणि दर्शन. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यांवरती. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती. सुंदर अशी गोलंदाजी केली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे काय होत आहे? सुरेख असा चेंडू, मला वाटतं इथे निर्धाव प्रकारचा चेंडू. पंचांचे हात समांतर, धावा आल्या धावांतर. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या होती ती 28. एका विकेटचं पतन झालंय. एक मोठा मासा गळायला लागला. तदनंतर इथे मात्र आता शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय. अक्षय रावळेकर, दसवडीतून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज नेतृत्व करतोय ते विलावांचा. हा इथे काय झालंय? चेंडू पाहिला आहे आणि आउट ऑर्डरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फील्ड केले, त्यानंतर दुसरीचाही चोरटा प्रयत्न यशस्वी गेला, यशस्वी झाला 2 धावेच्या जोरावरती. आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते 30 या आकड्यावरती. इथे मात्र मला वाटतं 3
3 षटक समाप्तीनंतर 30 धावा म्हणजे मित्रांनो जवळजवळ, कारण एक सुरक्षित धावसंख्या म्हटली ना तर इथे मला वाटतं या 360 डिग्री ग्राउंड जे आहे ना इथे 50+ धावा देखील सेफ नसतात. आणि का प्रत्येक टीमचा प्रत्येक बॅटरचा तो माणूस असतो की यार मला धावा कुटायच्या आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत, माझ्या संघाला एका चांगल्या धावसंख्येच्या डोंगरावरती उभं न्यायचं आहे, करून ठेवायचं आहे. इथे मात्र तोच मनसुबा आता आहे असेल. आता कोण 4थं षटक हाताळेल? इथे मात्र रोहन, मला वाटतं रोहन एक सुरेख असा गोलंदाज आहे, वायू पश्चिम भागातून बिलॉंग करणारा. पुणे येथून जर पाहिलं तर पुणे ग्रामीण धनकवडी विभागातून क्रिकेटचं नेतृत्व करतो. रोहनच्या खांद्यावरती पूर्ण जबाबदारी. स्वतः संघ मालक असलेला अर्जुनदादा गोळे यांच्या मालकीचा संघ आहे आणि किती रोहनवरती जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय मित्रांनो. WPL 2025 ची सुरुवात झाली. एक सुरेख स्पर्धा आपल्या भेटीला आले. ज्या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहिली गेली ती स्पर्धा मित्रांनो आज तो दिवस उजाडला. आणि पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मधली पहिली इनिंग मित्रांनो तुमच्या सर्वांच्या भेटीला, तुमच्या समोर क्रिकेटची मेजवानी. स्ट्राईकला असेल तर दर्शन, एक छोटा राईट हँडेड बॅट्समन, एक अफलातून फलंदाज. इथे काय मनसुबा उधळलाय. सुरेख असा चेंडू हाताळला गेला. चेंडू पडल्यानंतर बॉडीचा वेध घेतला गेला. इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू बाकी असतील. याचा प्रकारे दादा यांचा चिरंजीव आहे आमच्यापर्यंत न्यूज आली आहे. आणि का प्रकाश दादांचा पट्ट्या निहाळलंय भैयासाहेब डोंगरे यांनी. कारण बॅटरचा जो स्टान्स असतो ना मित्रांनो याच्यावरून समजतं की हा काय लेवलचा, काय कॅपॅसिटी असेल या फलंदाजाकडे. इथे मात्र भैयासाहेबांची नजर गेली. प्रश्न आला तुमचाच का सुपुत्र प्रकाश दादांनी मान हलवली, छाती ठोकून सांगितलं की हा माझा पट्ट्या. परत एकदा सुरेख फटका सजला मित्रांनो. इथे फील्ड केले, ताक द्यावी लागेल. इथे काय होतंय, काय घडतंय, इथे दुसरीचा प्रयत्न अटेम्प्ट केला जात आहे आणि किती जबरदस्त असा पत्ता होता विकेटचा. चेंडू फील्ड केला, त्यानंतर 40 धावेचा प्रयत्न होता. मनसुबा उधळून लावला जड पावलांनी. आणि मला वाटतं इथे माझ्याकडे देखील शब्द कमी पडतील. एक जयराज वाडकर मित्रांनो क्रिकेटचा बकासूर तंबूच्या आश्रयाला, जड पावलांनी जयराज दादा तंबूच्या आश्रयाला. काळ भैरवनाथ 11 बसलेला एक जबरदस्त असा दुसरा झटका, दुसरा हादरा मित्रांनो. जड पावलांनी या फलंदाजाला महागारी जावं लागेल मित्रांनो. काही गरज नव्हती मला वाटतंय. इथे धावा येत होत्या मित्रांनो. आणि जयराज दादा आणि दर्शन जर बघितलं ना मित्रांनो, दर्शन हा नवोदित खेळाडू आहे परंतु जयराज दादांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. नवी मुंबई नगरीमध्ये खेळणारा हा सितारा आज नेतृत्व करतोय काळ भैरवनाथ 11चा पोडगाव गावचा सुपुत्र, ढाणा भाग ज्याला म्हटलं जातं. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम ज्याच्या नाव आहे. जयराज तंबूच्या आश्रयाला चले जाओ गुटखा खाव. काय सुरेख गोलंदाजी मित्रांनो. रोहन यशस्वीरित्या पूर्ण ही ओव्हर चांगलं, ही षटक चांगलं हाताळतोय. आता मात्र रोहनची जागा भरून काढण्यासाठी अक्षयला पाचारण करण्यात आलंय. परतवडी संघाचं नेतृत्व करणारा हा धुरंधर आज नेतृत्व करतोय. आज वेळ आली काळ भैरवनाथ या संघाची नेतृत्व करण्याची. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती रोवण्याचा. काय सुरेख फटका मित्रांनो. आणि मला वाटतंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाऊ नका हे लो चिंबक लावा. चेंडू बॅट मधून निघाला, क्रॅकिंग साऊंड क्रिएट झाला आणि सुरक्षित दस्ताने मला वाटतंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि सेफ हँड मध्ये चेंडू विसावला. खेळ संपुष्टात आली मित्रांनो. काळ भैरवनाथ 11ला लागलेला तिसरा झटका तांबूच्या आश्रयाला मित्रांनो. हाणामारी षटक, तिसरं षटक म्हटलं ना ज्याप्रमाणे आपण 30 यार्डचं पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी हाणामारीचं असतं तसं या 4 ओव्हरच्या स्लॉग ओव्हर मध्ये ना मित्रांनो 4थं षटक हे हाणामारीचं असतं. आणि या षटकामध्ये ना प्रत्येक 11चे जे हितचिंतक आणि खेळाडू आहेत ना प्रत्येकाला असं वाटत असतं की यार या षटकामध्ये धावा याव्यात, या षटकामध्ये धावा याव्यात आणि त्या धावा कुठेतरी अपयश येतंय काढण्यात. जाऊया दाफलक्यावरती. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र सागर बुरगाव गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू रोहन चांगला सुरेख असा सूर गवसलाय रोहन याला. वा इथे चुकीला माफी नाहीये. चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. या सालामांनी
धावसंख्या उसळी मारते, जाऊन पोचते ती 38 वरते. सिंहाची दहाड, फोडला पहाड, काळ भैरवनाथचा छावा, या आल्या 6 धावा. काय सुरेख फटका मित्रांनो, सी कॉर्नर भेदून फटका खेळला, फटका सजला, फटका देखना होता मित्रांनो. मस्तक पे दस्तक देणारा फटका, नेत्रदीपक फटका. आता मात्र रोहन थोडस मित्रांनो 4 चेंडू टाकले ना, सुरेख असे हाताळले होते आणि तदनंतर मात्र सागर आला, सागर चेंडू फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. इथे मात्र काय झालंय, सुरेख फटका पुन्हा एकदा सी कॉर्नरला. प्रयत्नांची पराकाष्ठा केलंय, थोडस नैसर्गिक अडथळा येतोय. इथे मात्र चोटीचा प्रयत्न 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 काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र परत एकदा सागरच्या स्वरूपात झटका. मित्रांनो आतापर्यंत 2 रनआउट पाहिले आपण मित्रांनो, काही गरज नव्हती, कारण हे जे फलंदाज आहेत ना मित्रांनो, यांची ख्याती जर आपण पाहिली ना तर नवी मुंबई नगरीमध्ये हैदोस धुमाकूळ घातलेले फलंदाज मित्रांनो. आज काळभैरवनाथ 11 संघाकडून थोडंसं अपयश येताना आता मात्र इंडियन आर्मी प्रसाद थानावडे फौजी सुट्टीवरती आहेत आणि का तिथे सीमेवरती कार्यरत असतात आणि इथे मात्र जबाबदारी आली काळभैरवनाथ संघाची. प्रसाद थानावडे इंडियन आर्मी बिलॉंग करतात वैगावरून आणि का आज या जेसीसी स्टेडियम वरती नेतृत्व करायचं आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी प्रसाद दत्त धनावडे पाचारण झालेत मैदानामध्ये. इथे मात्र आता मला वाटतं दर्शन धनावडे आहेत स्ट्राईकला. एक नवीन उगवता सितारा थॅड गावचा सुरेख असा फलंदाज आहे रोहन निघाला. फलटो आज चेंडूचा समाचार मित्रांनो, सुरेख फटका. जसा झालो काही धनुष्यातून बाण सुटावा तसा फटका सजवला. चेंडू पडल्यानंतर छातीचा वेध घेतला. छोटा फलंदाज मित्रांनो, काय नेत्रदीपक फटका. स्टेट डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड फटका सजला. या 4 धावांनी उसळी मारते. धावसंख्या होते ती 45 मित्रांनो, 44 धावा माफ करा, 46 धावांचा आव्हान असेल. यस 45 आव्हान आहे, माफ करा. थँक्यू आमच्या या कॉमेंट्रीसाठी मित्रांनो. या आमच्या मायक्रोफोन वरती माझा आवाज ऐकता याच्यासाठी भैयासाहेब डोंगरे यांच्याकडून 201 रुपये. दादा धन्यवाद, मला कायमस्वरूपी या तुमच्या शुभ आशीर्वादाची आठवण राहील आणि का धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेला 4 चांद लावले तर तुमच्या सर्व मान्यवरांचे हार्दिक असे स्वागत या प्रीमियर लीग मार्फत. ग्रामीण लेवल म्हटलं ना मित्रांनो, ग्रामीण लेवलचं क्रिकेट आणि ही स्पर्धा आबासाहेब डोंगरे असतील, मकरंदाबा पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही घडणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला मित्रांनो दिवस पहिला. थोडं पाण्याची व्यवस्था करायची मित्रांनो. कृष्णमाई 11 वर्सेस रोहित वाडकर 11 सौज्य राहायचा आहे सर्व धुरंधर मावळ्यांनी. लगेचच यानंतर आपली मॅच राहील घेतली जाईल. धन्यवाद. हाल यस थँक्यू डीजे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये हे एक छोटंसं वसलेलं गाव मित्रांनो, दह्याट गाव. आणि या गावानं एक जे आयोजन केलं, सुरेख असं मैदान उपलब्ध करून दिला मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की प्रत्येकाला आपल्या बांधा खेळ्यामध्ये वावरांमध्ये खास खळग्यांमध्ये क्रिकेट खेळावं लागतं आणि इथे मात्र
360 ग्राउंड जर अवेलेबल होत आहे, प्लॅटफॉर्म मिळतोय, तर नक्कीच प्रत्येकाला असं वाटतं की माझा बेस्ट क्रिकेट मी इथे द्यायला पाहिजे, मी खेळायला पाहिजे, मला खेळायला मिळायला पाहिजे. आणि इथे मात्र JCCला धन्यवाद द्यावं लागेल मित्रांनो. दह्याट ग्रामस्थ असतील, 11 असेल, दह्याट 11 मित्रांनो सुरेख अशी विकेट आयोजन करून दिले आणि पूर्ण कमिटीने इथे मेहनत घेतली. पूर्ण कमिटीचे देखील हार्दिक असे अभिनंदन, इथे आभार. कारण की 360 मैदानावरती खेळण्याचा चान्स सर्वांना मिळत नाही आणि अशा स्पर्धे खेळायचा चान्स म्हणजे जणू काही सौभाग्यच मित्रांनो. इथे यस मॅचला होते सुरुवात. येस 45 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. 44 धावा झाल्या आणि इथे 45 धावांचं आव्हान आहे. आव्हान कशा प्रकारे पेलवण्यात येत आहे. तेजदीप स्वतः, अर्जुनदादा गोळे स्वतः संघ मालक आहेत, यांच्या मालकीचा संघ. आणि काळभैरवनाथ 11, राहुलदादा वाडकर असतील, संतोषदादा सपकाळ असतील, यांच्या मालकीचा संघ मित्रांनो. बोरगाव गावचे सुपुत्र, बोरगाव वरून बिलॉंग करणारे. मालकांचं का यस नाणेफेक करून घ्यायची आहे. कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला नाणेफेकीचा कौल केला जाईल. यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र काय होत आहे, सचिन मित्रांनो, सचिन नावाचा वादळ मित्रांनो आपण ग्रामीण क्रिकेट, नवी मुंबई क्रिकेटमध्ये पाहिलंय. आणि नेतृत्व करतोय तेजदीप 11चं. म्हणजे हे जे 8 संघ आहेत ना मित्रांनो, प्रत्येक 8 संघामध्ये टॉप 3चे जे बलंदाज आहेत ना मित्रांनो, खरोखर आपल्या भागाला लागलेले हे एक डायमंड आहेत, एक हिरे आहेत मित्रांनो. यांचा आपल्या गावासाठीचा खेळ आपण पाहिला आहे. नवी मुंबई नगरीमध्ये एक सुरेख असे खेळ त्यांचा राहिला आहे. त्यांनी भल्या भल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत आपल्या जोरावरती फलंदाजीच्या. इथे मात्र सन्मान द्यायचा मानस, सन्मान दिला गेलाय. मला वाटतं इथे आता नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांचे हात झालेत समांतर. परत एकदा अवांतर धाव आले आणि श्री गणेश आयनमा होतोय या अवांतर धावेच्या जोरावरती. 4 ओव्हर म्हटले ना मित्रांनो की कुठेतरी पहिलं षटक खेळावं लागतं चांगलं, कारण आपल्या टीमचा जो मेन गोलंदाज आहे ना तो धुरा सांभाळत असतो. इथे मात्र विकेटचं पतन होता कामा नाहीये. आपले जे 2 बॅट्समन आहेत आपल्या 11चं मित्रांनो काजळा ठोका धडधड वाढत असते, कारण हे जे 2 फलंदाज आहेत ना ओपनर बॅट्समन मित्रांनो, हमेशा ते आपल्या टीमला हवेसे वाटतात. इथे सागर आहा हा हा सुरेख चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक वरती स्विंग झाला आणि इथे येतोय बाईची एक धाव. सचिन मित्रांनो, सचिनची जे ख्याती पाहिली जर त्याची उंची मित्रांनो, त्याच्या हाईट वरती जाऊ नका. ज्यांची हाईट कमी असते ना मित्रांनो ते नेहमी घातक असतात क्रिकेटमध्ये. फलंदाज असतील, गोलंदाज असतील. तोच एक वैगाव गावचा टायगर सुरेख असा बॅटर आहे, बॅट्समन आहे. वैगाव 11चं नेतृत्व करणारा खेळाडू सागर निघाला सचिनसाठी. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेला काय होतंय, काय करता इथे मात्र सचिनचा खेळ संपुष्टात. टायगरची संबोधन जाणारी ही एक व्यक्तिमत्व सुरेख अष्टपैलू खेळाडू मात्र आता चढ पावलांनी तंबूच्या आश्रयाला मित्रांनो. काय सुरेख चेंडू टाकला, ऑफ साईडला चेंडू पडला, नंतर बॅटला थोडासा लागला आणि का ताकद कमी पडली, टायमिंग प्रॉपर नाही मित्रांनो आणि का सुरेख झेल घेतली गेली ऑफ साईडला. आता मात्र संघ थोडासा अडचणीत, कारण सचिनची विकेट पडली ना 100% मित्रांनो तिथे संघावरती दडपण असणार आहे. पण आता 5 रन होते. अर्जुनदादा गोळे स्वतः संघ मालक आहेत तेजदीप 11चे. आपल्या आता पूर्ण खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की धावा आहेत 45 आणि सचिन सारखा खेळाडू एका अष्टपैलू खेळाडू बाद होतोय. जड अंतकरणाने जड पाऊल आणि सचिन तंबूच्या आश्रयाला. सचिन आउट. सागर मित्रांनो काय सुरेख गोलंदाजी आहे. एक मोठा फलंदाज समोर उभा टाकला ना मित्रांनो की थोडंसं प्रेशर असतं. थोडंसं प्रेशर पडलं ना की आपल्याला आपली लाईन आणि लेंथ थोडीशी मिस होते. परंतु सागर जर आपली लाईन पकडून ठेवली या पठ्ठ्याने आणि सचिन सारखा मोठा विकेट प्राप्त केला. इथे काय होत आहे, चेंडू पडला त्यानंतर चेंडू खाली राहिला, थोडासा लोवर बॉडी लोवर लायला आणि का निर्धाव प्रकारचा चेंडू आला. इथे मात्र 4 चेंडू झाली आणि का 3 धावा आल्यात. काय सुरेख एक कंजूस मारवाडी टाईपची गोलंदाजी सागर याची. आहा हा 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 चेंडू हवा तो चेंडू खाली येतो, क्षेत्ररक्षक झेल होते, चेंडूचा किस घेतला जातोय. वा भाई वा. इथे मात्र दुसरा हातुरा दुसरा झटका बसतोय तेजदीप 11ला. बॅक टू बॅक अर्जुनदादा आउट होत आहेत मित्रांनो. जर पावलांनी नक्की जावं लागेल माघारी, कारण की अपयश येते डीजे. फुलगुल
नाद पाहिजे ना बसवर काय आहे थँक्यू डीजे. आपला आवाज आपण रिपीट करायचा आहे. मंगलमूर्ती डीजे सिस्टम बोरगाव. काही सुरेख मित्रांनो दोन्ही सुरेख संगीत आपल्या कानावरती ऐकवण्याचं काम करतायत. धन्यवाद दादा. सुरेख असं डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय खूप काही घडलं बिघडलं मित्रांनो. 3 विकेटचे पतन झालंय. 3 मोहरे 3 मोठे मासे लागलेत मित्रांनो. आता इथे कुठेतरी थोडस कॉन्फिडन्स लेवल डाऊन असेल, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जाणारा खेळ आहे. न्यू बॅटर दोन्ही संघाची 12वे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत मित्रांनो. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि आता दर्शन एक छोटा गोलंदाज मित्रांनो. 8 ते 10 पाऊलचा रनअप. हा चकवा दिलाय मित्रांनो. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू संवादला नाहीये. थोडस प्रेशर आहे. मॅच फसले मॅच अडकले कारण की 3 मोठे मोठे हदरे बसलेत मित्रांनो. आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते मित्रांनो. इथे हार मानायची नाहीये. संघर्षाच्या तालमीत नेहमी विजेते तयार होत असतात. इथे काय होत आहे. बॅटचा केस घेतला जातोय. आता मात्र नामी संधी चालू झाले 4थ्या विकेटसाठी. सुरेख कसा थ्रो गेलाय. या चेंडूवरती काय घडलंय आणि इथे मात्र पंचांना बुचकुळ्यात पडणारा डिसिजन विचार करावा लागेल. काय घातक थ्रो होता मित्रांनो. स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रो वरती स्लिप मध्ये फील्ड झाली. त्यानंतर थ्रो झाला आणि स्वतः दर्शन हल्ला चढवला चित्याच्या चपळाईने. परंतु नशिबाचा कबूल कुठेतरी त्याच्यात 11 संघासोबत आहे. नशिबाची साथ आहे मित्रांनो. नशिबाची साथ असावी लागते. स्टार असावे लागतात मित्रांनो. त्याशिवाय कोणती गोष्ट शक्य नाहीये. आता इथे थोडंसं अडचणीत आहे संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. जाळ विणलं गेलंय. जाळ फेकलं गेलंय. परत एकदा दर्शन. हा काय सुरेख मित्रांनो गोलंदाजी आहे. प्रसाद फौजी धनावडे चित्याची चपळाई यांच्याकडे देखील आहे. आणि चेंडूवरती आले तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 धावा मात्र आता धावफलकावरती आहेत. इथे विचार विनिमय गुप्तगुप्त करावी लागेल. गनिमी कावा हाकावा लागेल मित्रांनो. कारण की या मॅच मध्ये विजयश्री प्रत्येकाला वाटते. दोन्ही 11 साठी दोन्ही संघाचे हितचिंतक 11 स्वतः संघ मालक देवाचा जप करत असतील. आणि इथे मात्र चांगला लॉलीपॉप दिला रे. काय होतंय सी कॉर्नरला इथे फील्ड होतंय. त्यानंतर इथे मात्र कोणताही प्रयत्न केला जाणार नाहीये. गरजही नाहीये कारण 3 बहुमूल्य विकेट आपण ऑलरेडी दान केले त्या संघाला. काल भैरवण्यात 11 थोडासा हवी होताना परंतु कमबॅक कसं करावं ना ते माहित आहे. 11ला अक्षय आहे. संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. अक्षय असेल किंवा गणेश असेल मित्रांनो. आशा पल्लवीत राहणार. आशा जिवंत राहणार. इथे मात्र घुटना टेका फटका. किती धावांसाठी फील्ड होतोय सी कॉर्नरला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न तुम्ही करू देखील नाही शकत कारण की आता मात्र इथे कुठे झटका बसला ना तर पूर्णपणे संघ बॅकफुटला जाईल. यानंतर मित्रांनो दुसरी लढाई आपल्या समोर. कृष्णामाई 11 वर्सेस रोहित वाडकर 11. आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि लढाईला सुरुवात होईल या मॅच नंतर. इथे मात्र काय होतं. इथे मात्र कौल नशिबाच्या विरुद्ध. हा देखील काय क्षेत्ररक्षक मित्रांनो जयराज वाडकर. एक चित्याची चपळा. ही चेंडू खाली आला. झेल पकडला गेला. परत एकदा एक हद्रा. यस लेजंड. डीजेची साथ आणि बापूंची एंट्री. बापू कोंडाळकर नव्हे एक अष्टपायलू खेळाडू आपलं देखील या WPL मध्ये हार्दिक असं स्वागत. त्यानंतर DM सनस शाखा प्रमुख शिवसेना नवी मुंबईमध्ये हे कार्यरत असणारे मान्यवर आहेत. आपला देखील इथे यथोचित सत्कार होतोय. आमच्या WPL कमिटी मार्फत आपला देखील सत्कार होतोय तो आपण स्वीकारायचा आहे. आपण आलात आमच्या स्पर्धेला 4 चांद लावले दादा. आपला देखील हार्दिक आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3रं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. मारा करणार आहे सूरज. जब तक सूरज रहेगा तब तक
इम्पॉसिबल इज पॉसिबल, सर्व काही शक्य आहे. परत एकदा इथे मात्र काय फटका सजवला होता, खेळायचा होता, परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवायची होती. बॅट अगोदर स्विंग झाली, तदनंतर लेट झाला चेंडू. एक मीडियम स्लोअर पद्धतीचा चेंडू म्हणतात मित्रांनो, ज्याप्रमाणे यॉर्कर नावाचं ब्रह्मास्त्र आहे, लेजंड क्रिकेटर जसप्रीत बुमराह सरांचं ब्रह्मास्त्र तिथून उदय झाला त्या यॉर्कर डिलिव्हरीचा. आणि दुसरं जर डिलिव्हरी म्हटली ना तर स्लोअर पद्धतीची डिलिव्हरी मित्रांनो, चांगल्या चांगल्या फलंदाजांना उभे करणारी डिलिव्हरी. चेंडू 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 पडला, त्यानंतर फुटला एसटीच्या बाहेर. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत मात्र इथून हलत ढलत धावसंख्या चालले. स्लोवर पद्धतीची 8 या आकडावरती, ज्याप्रमाणे 8 हा आकडा आहे ना इंग्लिश मध्ये, तसाच कुठेतरी संघ फसलाय, वळणावरती संघ फसलाय, कारण तो चटके हादरे बसले संघाला. आपटी चेंडू इथे मात्र विकेट किपरच्या देखील मस्तकावरून, परंतु चिताची चपळाई असलेला हा क्षेत्ररक्षक जयराज वाडकर येतो चेंडूच्या पाठी आणि फील्ड केली जाते. मित्रांनो एका धावेसाठी इथे आता प्रयत्न करावे लागतील. त्याच इलेव्हनला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. काय सुरेख नियोजन, कर्णधार जर म्हटलं ना मित्रांनो तर कर्णधाराची दाद द्यावी लागेल. कर्णधार कसा असावा मित्रांनो, ज्याप्रमाणे बॅक फुटला ढकललाय ज्या संघाला तेजदीप इलेव्हनला, तो संघ अजून देखील मॅच मध्ये आलेला नाहीये मित्रांनो, कारण पूर्णपणे 3-4 विकेट पडल्या. आता मात्र वा भाई वा, आमचा कुठेतरी ऐकला गेला. इथे मात्र मस्तक पे दस्तक येते, धावा अलग 6, एक सुरेख WPL षटकार. मानव वाडकर पाटर आहे. मानव वाडकर मित्रांनो, पूर्णपणे संघ अडचणीत होता. इथे कुठेतरी मानवला खेळायचं होतं. इथे तर मानव जर खेळला नाही ना मित्रांनो तिसऱ्या षटकामध्ये तर पूर्णपणे बॅक फुटला जाईल, या मॅच मधून आउट होईल. तेजदीप इलेव्हन मानवने ओळखलं आणि काय सुरेख चेंडू, सुरेख फटका सजवला मित्रांनो. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहिले. परत एकदा मानव, आता कुठेतरी कॉन्फिडन्स आलाय. हा 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 हा, चेंडू खाली राहिला मित्रांनो, फटका सजवायचा होता, मानस होता मानवचा, पण चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. या विकेटची खासियत आहे मित्रांनो, चकवा देणारी विकेट आहे. विकेट बनवले, इथे आयोजन कमिटीला दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे स्पर्धा सजवले मित्रांनो, स्टेडियम जर पाहिलं, सगळ्या बाजूनी जर पाहिलं तर जिकडे बघेल तिकडे प्रेक्षक आहेत. आता मात्र काय होत आहे, इथे एकदा मानवचा खेळ संपुष्टात, बॅटची एज लागते, बॅटचा किस घेतला आणि चेंडू परत एकदा जयराज वाडकरच्या हातामध्ये. मित्रांनो इथे काय घडतंय काय बिघडतंय समजत नाही. अर्जुन दादा स्वतःच्या मालकीचा संघ आहे, इथे कुठेतरी संघ अडचणीत आहे. दादा चांगले फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये इन करायचं असेल तर. या मान्यवरांना मी इन्व्हाइट करतो, आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला इथे यथोचित सत्कार होईल. जवळ जवळ 5 विकेट पडल्यात. हॅलो हॅलो, मी सांगत असतो मित्रांनो, क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा. वारंवार सांगत असतो मी, ज्या ठिकाणी मला चान्स मिळेल कॉमेंट्रीचा तिथे मी या क्रिकेटचं मित्रांनो या लाईन मी क्रिकेटला एक लाईन देत असतो हमेशा. रंग बदलणारा सरडा मित्रांनो, खरोखर जे चांगले चांगले कॉमेंटेटर मोठे आहेत ना ते देखील. येस, 6 चेंडू आणि 30 धावा हव्यात मित्रांनो, म्हणजे जवळ जवळ 5 ब्लास्ट करावे लागतील. 5 बिग ब्लास्ट करावे लागतील आपल्याला. हॅलो हॅलो हॅलो, यस, इथे चेंडू चकवतोय, चेंडूचा विजय होतोय मित्रांनो, परंतु
एका बुका नाही, चौकार नाही, ते षटकाराची गरज मित्रांनो. आता मात्र कुठेतरी पूर्णपणे संघ बॅकफुटला. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज होती. त्यानंतर पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वरती प्रहार झाला, धावा आल्या 4. आता मात्र समीकरण कुठेतरी अवघड झालंय. 4 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी समीकरण आहे. आणि नथिंग इज इम्पॉसिबल, पॉसिबल इज नथिंग इम्पॉसिबल मित्रांनो. या 4 चेंडू मध्ये काहीही होऊ शकतं. इथे 9 चेंडू झाला ना मित्रांनो षटकार, तर मॅच परत एकदा जिवंत होईल. इथे मात्र काय झालंय, चांगल्या प्रकारचा फटका होता. चला दोन्ही कर्णधारांनी नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. कॉम्बॉक्सच्या बाजूला आपला नाणेफेक केला जाईल. कृष्णमाई 11 आणि रोहित वाडकर 11 आपण सज्ज राहायचं आहे. डीएम सोनस शाखा प्रमुख, शिवसेना शाखा प्रमुख मुंबई आणि बापू गोंडाळकर अरेना गावचा एक अष्टपैलू खेळाडू आपण यायचा आहे मंचावरती. आपला यथोचित सत्कार होत आहे. घटना टेक तमाशा देख मित्रांनो, परंतु चौकारांनी इथे आपलं काही होणार नाही. आणि इथे कुठेतरी आता बॉडी लँग्वेजवर ढासळली पूर्णपणे. मॅच सोडून दिली की काय, मॅचची हवा निघाली मित्रांनो. काल भैरवनाथ 11 हा झाला पहिल्या मॅच मध्ये. पहिली लढाई रंगली होती. या लढाईत मात्र आगेकूच करताना काल भैरवनाथ 11 आला रडार मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये समालोचन कक्षकाला बाणवंदना देणारा चौकार येतोय. परंतु मित्रांनो वेळ खूप झाले, मॅच जवळ संपले. हवा निघाला मॅचची. 1 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मित्रांनो ना मला नाही वाटत कुठे सक्सेस असेल क्रिकेटमध्ये. हा या चेंडू आता मात्र डिक्लेअर होत आहे की इथे हानी झालाय पूर्णपणे. काय भैरवनाथ 11 राहुल वाडकर आणि संतोष सतपाळ यांच्या मालकीचा संघ विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. सुरक्षित फिल्डिंग केलेलं आहे, चौकार अडवलाय. चला दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. यार कृष्णबाई 11 रोहित वाडकर 11 नाही ना ट्राय कर म्हणा, चालत नव्हतं, बंद झालेला. इथं मात्र हार्दिक अभिनंदन. पहिल्याच मॅच मध्ये विजयी श्री केसुनानला काय सुरेख प्रदर्शन केलं मित्रांनो. बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये एक चांगलं प्रदर्शन, ऑलराऊंड परफॉर्मन्स झालाय काय भैरवनाथ 11चा. आणि पहिला श्री गणेश आयनमा या WPL चा विजय श्री केसुनानला गेला आणि विजय प्राप्त करून दिला आपल्या 11ला. सुरेख अशी कामगिरी. थोडासा संघ टफ होता, दोन्ही संघ म्हटलं ना तर एक बलाढ्य संघ आहेत. आणि इथे अर्जुनदादा डोळे स्वतः कर्णधार आणि थोडीशी विचार विनम्र करतील. बॅटिंग थोडीशी डल झाली, बॅटिंग मध्ये कमी पडले खेळाडू. आणि इथे मात्र नक्कीच तुम्हाला